प्रकाशाच्या या किरणांनी जीवन जळून प्रकाशाच्या या किरणांनी जीवन जळून जाऊ दे। लहानसा हा दीप जरी देतो प्रकाश मोठा, लहानसा हा दीप जरी देतो प्रकाश मोठा, ज्ञानाच्या या ज्योतीने उजळू दे प्रत्येकाच्या वाटा, ज्ञानाच्या या ज्योतीने उजळू दे प्रत्येकाच्या वाटा। नेहमी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होतं, पण या छोट्या चिमुकल्यांच्या हस्ते आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करत आहोत। इथं बस इथे इकडली। यानंतर रोपाला पाणी घालतोय आपण विद्यार्थ्यांच्या हस्ते। या बाळा पुढे। चला कार्यक्रमाची सुरुवात सुंदर झाली आहे। यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय जयार पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक सादर करावं। सर्वांना नमस्कार। प्रथमतः कनेरेवाडी गावच्या पालकांना मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते। आज आपले हिंदू पंचांगाप्रमाणे नवीन वर्ष सुरू होते। ते नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आयुष्यपूर्ण आरोग्यपूर्ण जावो अशी मी देवाला प्रार्थना करते। आणि छोटंसं प्रास्ताविक मी आपल्या शाळेबद्दल सांगत आहे। आपल्या शाळेचं नाव आहे PMC विद्यामंदिर कनेरेवाडी। विद्यामंदिर कनेरेवाडी तसं शाळेचं नाव आहे, पण PMC म्हणजे पूर्ण देशातून ठराविक शाळा निवडल्या गेल्यात आणि त्यांच्यावरती प्रयोग सुरू आहे की त्या अशा स्पेशल शाळा करण्यात येत आहेत। त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। प्राईम मिनिस्टर फॉर रायझिंग स्कूल इंडिया असं त्याचा लॉंग फॉर्म आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये 27 आहेत आणि तालुक्यामध्ये अगदी ठराविकच आहेत की ते तालुक्यात 2 खुपेरी आणि आपली शाळा। तर ती PMC निवडत असताना शाळेचा पट ग्राह्य धरलाय, त्याचबरोबर शाळेच्या प्रगतीचा आलेख, शिक्षकांचा पण त्यांनी हे काढलेला रेशो काढलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ही PMC शाळा निवडली आहे। तर आपल्या शाळेचा पट आहे जवळजवळ 850 772 पट आहे। मुले मुली अशा शाळेचा पट आहे। शाळेची आपला मराठी माध्यम आता नाही आहे, सेमी माध्यम आहे। पूर्ण सगळे वर्ग सेमीचे आहेत आणि इयत्ता 1ली ते 7वी वर्ष 3 तुकडे आहेत, अ ब क आणि सगळ्या सेमी आहेत। त्यामुळं प्रगती आपली खूप आहे। त्याचबरोबर 21 शिक्षक आहेत, 21 तुकडे 21 शिक्षक
आणि त्याचबरोबर इयत्ता 6वी 7वी साठी कला कार्यान्वित व शालेय शिक्षणाला निर्देशक आहेत. म्हणजे ते 3 आहेत, म्हणजे जवळजवळ 24 शिक्षक आहेत फक्त आपल्या शाळेमध्ये. हा, पहिलीपासून ह्या वर्षीपासून सीबीएसई पॅटर्न सुरू केला आहे. म्हणजे सेंट्रलचं जसं आहे, म्हणजे इंग्लिश मिडियमला कसं असतं तसंच इथं अध्यापन सुरू आहे. आणि महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे मी जवळजवळ 2008 पासून इथं काम करते पदवीधर म्हणून वरच्या वर्गाला इंग्रजी शिकवण्यासाठी. तर ह्या वर्षी आपल्या नवीन शिक्षक आलेले आहेत भरपूर आणि ते सगळे टेक्नोसिव्ह आहेत. म्हणजे मुलांना संगणकावरती शिकवणं किंवा मोबाईलद्वारे शिकवणं, कॉम्प्युटरद्वारे शिकवणं या गोष्टी त्यांना अवगत आहेत. आणि सगळे शिक्षक अतिशय उत्साही आहेत, होतकरू आहेत. आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं, प्रयोगशाळेत विविध प्रयोग करून दाखवले जातात. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षा आहेत. पहिली दुसरीला तर शासनातर्फे अंकुर नावाची परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये कसं मुलांचंच नाही तर शिक्षकांचं सुद्धा बघितलं जातं, त्यांची सुद्धा मेरिट काढलं जातं. त्यामुळे अगदी शिक्षक तळमळीनं काम करत असतात जादा तास देऊन. आता ती 24 तारखेला अंकुर परीक्षा आहे. त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा आहे इयत्ता 4थी आणि 7वी साठी. मागच्या वर्षी होती 5वी 8वीला, तर या वर्षीपासून 4थी 7वीला सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 6वीला आणि 4थीला प्रज्ञाशोध परीक्षा आहे. त्याचबरोबर विविध खाजगी परीक्षा, ऋणानुबंध, समृद्धी, ज्ञानदीप अशा बऱ्याच म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसवले. कारण का की मुलांचा पाया भक्कम होतो. 8वीला गेलं तर एनिमल्स परीक्षा असते किंवा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्याची तयारीच आपल्या शाळेमध्ये होत असते, लक्षात घ्या. आणि शिक्षक अतिशय म्हणजे मनापासून शिकवत असतात, तळमळत असतात. कारण मी 2008 पासून काम करत आहे. मला प्रत्येक शिक्षक कसा आहे काय आहे ते 2008 पासून माहित आहे. आणि माझ्याकडे 4 झालेले आहेत, मुख्याध्यापक रिटायर झाले. खरोखर मी भाग्यवान आहे की हे सगळे शिक्षक काम करत असतात, मला मदत करत असतात. त्याचबरोबर आपली शाळा व्यवस्थापन कमिटी, त्याचे अध्यक्ष विजयकुमार मोरे आज काही कारणास्तव ते आलेले नाही आहेत. आणि सगळे जे सदस्य आहेत ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात, मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर आपल्या गावचे जे उपाध्यक्ष शशिकांत खोस आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व, त्यानंतर अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्र, त्यांचं सुद्धा आम्हाला नेहमी दवाखान्याचं सुर्वे मॅडमांचं मार्गदर्शन असतं किंवा मदत असते. तर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलं अतिशय कनेरीवरची चांगले आहेत. मी 2008 पासून 16 पर्यंत काम केलं आणि 17-18ला गोकुळ शिरगावला गेले. परत मी हीच शाळा मागून घेतली. मग सगळ्यांना असं वाटतं एवढी मोठी शाळा, एवढ्या पटाची शाळा, तरी तुम्ही कसं काय आला? तर इथं मुलांची बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता चांगली आणि पालकांचं सहकार्य आहे म्हणून मी परत इथं आले, लक्षात घ्या. काही काही शिक्षक असे घाबरतात, एवढी मोठ्या पट्ट्याची शाळा आहे किंवा हे गाव असंच आहे असं काहीतरी उठवत असतात. पण मला असं कधीही त्रास झालेला नाही. आणि खरोखरच मी भाग्यवान की या शाळेत मी काम करत आहे. आणि तुम्ही सुद्धा भाग्यवान की पीएमसी स्कूलमध्ये तुम्ही मुलांना पाठवता. खरोखर तुमच्या मुलांची तयारी आमचे शिक्षक चांगले करून घेणार, याबद्दल काही शंका नाही. फ्युचरिस्टिक लॅब अतिशय चांगली झाली, 25 संगणक आहेत, त्याद्वारे मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धा तालुक्यामध्ये पहिल्यांदा केंद्रामध्ये होतात. केंद्रामध्ये आपल्या 10 शाळा आहेत आणि त्यामध्ये नक्की आमचा हमखास नंबर बसतो. त्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा आमची मुलं बसतात आणि त्यानंतर जिल्हा स्तर, अशा 3 स्तरामध्ये स्पर्धा घेतली जाते. नोव्हेंबर डिसेंबरला क्रीडा स्पर्धा पण असतात. क्रीडा स्पर्धेला खो खो, कबड्डी, रिले हे आमचे नंबर ठरलेले आहेतच. आणि ते काही निदेशक आहेत असं नाही, पूर्वीपासूनच परंपरा इथं आहे की सगळ्या खेळामध्ये मुलं नंबर मिळवतात. आणि तुमचं असंच सहकार्य लाभू दे. तुम्ही पण शिक्षकांशी संवाद साधत जावा. एकदा ऍडमिशन घेतलं म्हणून तर असं नाही करायचं की येत राहायचं आणि शिक्षकांशी बोलत राहायचं, म्हणजे आपल्या मुलाची प्रगती होते. आणि आता ऍडमिशन घेतला तर आतापासून थोडं थोडं त्यांना काही आम्ही अंक वाटणार आहोत किंवा अंगणवाडीत जातात मुलं, जरा त्यांचा पाया पक्का होऊ दे, म्हणजे मुलांनंतर मग आम्हाला त्रास होत नाही. मग काही मुलं मागं पडतात, काही पुढे जातात, मग तुम्हाला असं वाटतं की त्याच मुलांना शिकवलं जातं, असं काहीतरी ग्रह होतो, लक्षात घ्या. तर अशा रीतीनं मी आपल्या शाळेचं थोडंसं मनोगत व्यक्त करते आणि इथं थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जिल्हा परिषदेच्या जेवढ्या शाळांमध्ये आम्ही काम केलंय त्या शाळांपेक्षा आपल्या शाळेमध्ये भौतिक सुविधा आणि बऱ्याचशा म्हणजे हायस्कूललाही लाजवेल अशी आपली ही शाळा आहे, प्राथमिकची शाळा आहे. बऱ्याच लोकांचा समज असा असतो की काही सुविधा मुलांना भेटत नाही किंवा काय नाही, पण आपली शाळा मात्र त्याच्याबरोबर उलट आहे. आणि जिल्ह्यातल्या नामांकित शाळेपैकी आपली एक शाळा आहे. आपल्या शाळेचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजतंय, कारण या शाळेमधले शिक्षक, विद्यार्थी, पालक, गावातील लोक
त्यामुळे आपल्या शाळेचं एक वेगळं नाव लौकिक आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. तर आता आपण काय करूया, या सर्व मुलांना अंकल्पी आणलेली आहे आणि त्यांना आज खाऊ आणलेला आहे, तर त्याचं वाटप या ठिकाणी आपण करूया शिक्षकांच्या हस्ते.